मधुरा, सेलिब्रिटी, मग ते रंगभूमीवरचे असोत किंवा सिल्वर स्क्रीनवरचे, या सगळ्यांवर आता आमचा स्पॉटलाइट. अगदी सुरुवातीला स्पॉटलाइट नव्या कोऱ्या मराठी सिनेमावर. प्रमोद जोशी दिग्दर्शित कशाला उद्याची बात या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी आणि अतुल परसुरे यांच्यासह हिंदीतले अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर यांचीही प्रमुख भूमिका आहे. हे काय, अनुपम खेर मराठी कलावंतांच्या मांदियाळीत काय करतायत? आणि फक्त त्यांच्याशी गप्पा गोष्टीच नाही तर चक्क त्यांच्यासह शूटिंगही करतायत. हे बघून तुम्हालाही आश्चर्यच वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. कारण अनुपम खेर आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतायत. हिंदी सिनेमांमध्ये बरेच वर्ष अधिराज्य केल्यानंतर आता अनुपम खेर मराठी सिनेमामध्ये काम करतायत. प्रमोद जोशी दिग्दर्शित कशाला उद्याची बात या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला. या मुहूर्ताला अनुपम खेर यांच्यासह सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, अतुल परचुरे ही स्टार मंडळी उपस्थित होती. अशा प्रकारचा विषय, अशा प्रकारचा थोडासा ॲब्स्ट्रॅक्ट वाटणारा विषय सुद्धा मराठी प्रेक्षक आनंदाने ऍक्सेप्ट करतील आणि एन्जॉय करतील. हा सिनेमा, हा आम्हाला विश्वास आहे मराठी प्रेक्षकांच्या बद्दल. प्रत्येकाच्या घरात घडणारं नाट्य या फिल्ममध्ये आहे. मला खूप गंमत वाटते की आपण आता यश आणि अधिक यश, पैसा, समृद्धी, अधिक समृद्धी या सगळ्याच्या मागे धावत असतो आपण सगळेच. आणि आपल्या सगळ्यांना एक क्षणभर थांबून थोडासा विचार करायला लावणारी फिल्म आहे. इट्स अ फन फिल्म अँड आय एम श्योर पीपल आर गोइंग टू एन्जॉय इट. वेरी हैप्पी मराठी फिल्म. इट्स अ बाइलिंगुअल फिल्म है और रीजनल फिल्म में मैंने बाकी सब लैंग्वेजेस में की है, तेलुगु में, तमिल में, मलयालम में, पंजाबी में. सो मुंबई में इतने साल में रहा हूँ तो मैं बहुत खुश हूँ कि मुझे एक मराठी फिल्म में काम करने का मौका मिला. अनुपम खेर का तर आय थिंक ते कॅरेक्टर ज्या पूर्णपणे बहुरंगी ढंगाचं आहे त्या ॲज अन ॲक्टर अनुपमजी त्याला पूर्णपणे जस्टिस देतील. कारण एक कलाकार म्हणून त्यांची खूपच मोठी व्याप्ती आहे. आणि मुळात अनुपम खेर आणि सचिन खेडेकर हे ऑनस्क्रीन कॉम्बिनेशन कला लोकांना आणि सगळ्यांनाच खूपच एक फ्रेश आणि उत्साहवर्धक वाटतं. म्हणून अमिताभ बच्चन यांनी मराठी सिनेमाची निर्मिती केल्यानंतर आता अनेक बॉलिवूड स्टार्स मराठीकडे वळू लागलेत. मात्र अनेक भाषिक सिनेमांमध्ये काम यशस्वीपणे केलेल्या अनुपम खेर यांना मराठी सिनेमातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा. झी24 ताससाठी पुण्याहून कैलासपुरीसह स्मिता मांजरेकर, मुंबई. यानंतर आजच्या स्पॉटलाइट मधून मी घेते रजा, पण तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे.